राम कृष्ण हरी. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विषाद उत्पन्न झाला तो प्रथम अध्यायात आलेला आहे. दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग सांगितला, तिसऱ्या अध्यायात कर्मयोग सांगितला, चौथ्या अध्यायात कर्मसन्यास योग सांगितला, पाचव्या अध्यायात सहाव्या अध्यायात संन्यास योग सांगितला, सातव्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग सांगितला, आठव्या अध्यायात ब्रह्माक्षर योग सांगितला आणि त्यानंतर नवव्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योग सांगितला आणि 10व्या अध्यायात अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंताच्या विभूती किती आहेत, कुठे कुठे आहेत, त्यातील प्रमुखतः प्राधान्याने 75 विभूती सांगितलेले आहेत. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की अंगावर जेवढी रोम आहेत त्याची जशी गणती करता येत नाही तेवढ्या माझ्या विभूती आहेत, तरी पण तुला प्रमुख ह्या सांगितलेल्या आहेत. त्या ऐकून अर्जुनाला अतिशय आनंद झाला आणि चौकड भगवंत आहे, मग भगवंताचं विश्वरूप कसं असेल हे पाहण्याची उत्कंठा त्याच्या मनात झाली आणि त्याने भगवंताला तशी विनंती केली. आणि मग विनंती केल्यानंतर अर्जुनाला भगवंताने विश्वरूप दर्शन देण्याचे ठरविले. त्यानुसार भगवंताचे 11 वेळ, अनेक तोंडे, अनेक मुखे, अनेक हात, अनेक शरीरे हे सगळे बघून त्याचे तेज पाहून अर्जुनाचे डोळे दिपले. देव म्हणाले, अर्जुना, या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी सृष्ट्या पहा आणि तुझ्या मनात जर विश्वाही पलीकडे पाहावे असे वाटत असेल तर ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा. देव असे म्हणाले, पण अर्जुनाला दिव्य दृष्टी नसल्यामुळे त्याला ते दिसत नव्हते. तो तसाच उत्कंठित अवस्थेत स्वस्तच बसला होता. अर्जुनाने बजावले असून सुद्धा आपण विश्वरूप दाखविण्याच्या घाईत त्याला दिव्य दृष्टी देण्याचे विसरून गेले. हे जेव्हा देवाला कळून आले तेव्हा त्याला ती दिव्य दृष्टी देऊन विश्वरूप पाहावयास समर्थ केले. हे चराचर विश्वाचे चित्र ज्या अनादी भूमीवर उमटते ते विश्वरूप अर्जुन पाहू लागला. त्याला ते सर्व आश्चर्यमय दिसले. पाहण्याची तो जीव इच्छा करीत होता ती सफळ होते. परब्रह्मच विश्वरूपाने भरून गेले होते. एवढे मोठे आकाश, पंचमहाभूते, पूर्वाधिक दिशा यांचा मागमूसही शिल्लक न राहता सर्व सृष्टीची रचनाच नाहीशी झाली. त्याच्या मनाचा मनपणाच नाहीसा झाला व स्वरूप समाधान प्राप्त झाले. पण विश्वरूपातील सौंदर्ययुक्त व आनंददायक रूपाबरोबर महामृत्यू सारखी भयंकर विक्राळ रूपे जेव्हा त्याने पाहिले तेव्हा तो भयभीत होऊन त्याने डोळे मिटून घेतले. परंतु दिव्य दृष्टीचा प्रभाव असा होता की डोळे मिटले असताही अर्जुनाला ते विश्वरूप दिसत होते. तसेच व्यासमुनींच्या कृपेमुळे संजयालाही ते दिसत होते, म्हणून तोही आनंदित झाला होता. विश्वरूपाच्या तेजापुढे हजारो सूर्याचे तेज फिके पडत होते. व्यापकपणाच्या दृष्टीने हे सर्व जग महासागरातील बुडबुड्याप्रमाणे भासत होते. अर्जुन विश्वरूप पाहता पाहता द्रष्टा व दृश्य हे द्वैत नाहीसे होऊन त्यात नाहीसा झाला. मी मारणारा व हे कौरव मारणारे अशा अहंकाराने अर्जुन ग्रासला होता. तो अहंकार दूर करावा
व सर्वांचा नाश करणारी भगवत शक्ती निराळी आहे हे त्याला पटवून द्यावे म्हणून श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शनाचे निमित्त केले होते. परंतु देवाच्या मनातील हा हेतू न समजल्यामुळे अर्जुन शोक करीत होता. त्याचा शोक दूर करण्यासाठी भगवान त्याला सांगतात, सर्व संहार करणारा काय तू मीच आहे. मात्र तुम्ही पांडव फक्त या संहारातून वाचणार आहात. त्याशिवाय बाकीचे सर्व सैन्य यात नाश पावणार आहे. मी म्हणविणाऱ्या या सर्व योद्ध्यांना मी मागेच मारून मातीच्या चित्राप्रमाणे निर्जीव केले आहे. आता अर्जुनाने शत्रूला मारले एवढेच फक्त जगात प्रसिद्ध व्हायचे शिल्लक राहिले आहे. ते काम तू आता कर, ते अनायासे तुला लाभले आहे. याप्रमाणे विश्वरूपी श्रीकृष्णाची गंगेच्या ओघाप्रमाणे गंभीर भाषण चालू होते व अर्जुन शरणागत होऊन ते ऐकत होता व वारंवार भगवंताला नमस्कार करीत होता. त्याला वाटत होते की सध्याच्या स्थिती काळ असताना भगवान प्रलय काळाचे हे संहार रूप का दाखवित आहेत. त्याचे समाधान भगवंतांनी केले की हे संहार रूप फक्त या दोन्ही सैन्यापुरतेच आहे. बाकीचे सर्व लोक आपापल्या योग्य समयी मरण पावतील. आणि मग अर्जुनाने भगवंताला विनंती केली की भगवान मला हे विश्वरूपापेक्षा पूर्वीचे जे चतुर्भुज रूप आहे ते आवडते आहे. कृपा करून ते मला दाखवा. मला हे विश्वरूप नको. द्रष्टा करालानी च्युते मुखानी दृष्टैव काला नलसन्निभानी दिशो न जाने न लभेच शर्म प्रसिद्ध देवेश जगन्निवास. हे सगळे 11 दाढा तोंड त्यांनी ते सगळं माझ्या अंगात 10 झाला आहे. कृपा करून हे भगवंता ह्या महामारीपासून मला सोडव आणि मला तू पूर्वीचे चतुर्भुज रूप दाखव. भगवंत म्हणतात आणि वस्तू पाहून ज्याप्रमाणे पसंत नाही म्हणून परत करतात त्याप्रमाणे आता हे अर्जुनाचे झाले आहे. हे ज्या वेळेस अर्जुनाला मग विश्वरूपाच्या याच्यातून तो बाहेर आला आणि भगवंताचे रूप पाहिले त्यावेळेस अर्जुनाला पश्चाताप झाला. कशाचा पश्चाताप झाला की एवढा मोठा भगवंत याच्याशी आपण कसे वागलो, याच्याशी काय काय बोलत होतो, याच्याशी आपण अगदी सगळ्या सोयऱ्याप्रमाणे वागलो, याचा कुठलाही मुलाहिजा ठेवला नाही. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव सखीती अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयन येन वापी. तुझा हा महिमा न जाणणारा मी प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्णा, हे यादवा, अरे सख्या इत्यादी जे तुझ्याशी बोलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी ऐशिया तू ते स्वामी कहीच नेनो जी आम्ही, मनोनी सोयरे संबंध धर्मी राहटलो तुझशी. परंतु एवढा मोठा तू असूनही हे प्रभो आम्ही तुला केव्हाच जाणले नाही आणि त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले आप्त संबंधाचे नाते लक्षात घेऊन त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली. आहा थोर वाऊर झाले अमृते सम्मार्जन म्या केले, वारिके घेऊन दिधले कामधेनू ते. अरे अरे, ही फारच अनुचित गोष्ट झाली की मी सडा घालण्याच्या कामी अमृताचा उपयोग केला आणि लहानसे शिंगरू घेऊन त्याच्या मोबदल्यात कामधेनूच देऊन टाकली. भगवंत जवळ असतानाही त्याला भगवंताला खरं ओळखू शकलो नाही. परेसाचा खडावाची जोडला की फोडोनी गाडोरा मी घातला,
कल्पतरू तोडून केला कुंपू शेता. तू म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष परिसाचा खडकच लाभला होतास, पण तो फोडून आम्ही त्याचा उपयोग भिंतीचा पाया भरण्याच्या कामी केला. आता आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरिता कुंपण केले. चिंतामणीची खाणी लागली, तेनेवरी ओढाळे ओलांटिली, तैशी तुझी जवळीक धाडिली सांगातीपणे. मला तू चिंतामणी नामक रत्नाच्या खाणीचा लाभ झालास, परंतु त्या रत्नाचा उपयोग ओढाळ गुरांना हाकलण्याकडे केला. याच तऱ्हेने तुझी प्राप्ती झाली असतानाही ती तुझी प्राप्ती तू स्नेही म्हणून मी व्यर्थ घालविली. हे आजीचेची पाहे पारोकडे, कवन झुंज हे कवडे, परी परब्रह्म तू घडे सारथी केलाशी. हे बघा, आजचे हे प्रत्यक्ष गोष्ट पहा की हे युद्ध कसले व काय किमतीचे आहे, पण तू मूर्तिमंत परब्रह्म असताही तुला या युद्धात मी सारथी केले. यया कौरवांची या घरा शिष्टाई धाडिलाशी दातारा, कैस जयासा वनिजेसाठी जागेश्वरा विकलाशी आम्ही. हे दातारा, तडजोड करण्याकरिता कौरवांच्या घरी आम्ही तुला पाठविले. अशा प्रकारे देवा, तू प्रत्यक्ष जागृत दैवत असून देखील तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहाराकरिता खर्ची घातली. आणि बरे, त्या ठिकाणी गेल्यानंतर दुर्योधनाने कशा प्रकारे वागणूक दिली आणि शब्दही पाळल्याने उलट तुला बंदी शाळेत बंदी करून बंदी शाळेत टाकत होता. असा तुझा आम्ही कौरवाच्या शिष्टाईसाठी पाळविला. योगी तू योगी यांचे समाधी सुख, कैसा जाणेची ना मी मूर्ख, उपरोधूजी सन्मुख तुझशी करू. तू योग्याचे समाधी सुख आहेस, मी कसा मूर्ख की हे मी जाणले नाही व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल असे भाषण मी करीत होतो. तर कसे भाषण करीत होतो याचा एक श्लोक आलेला आहे. याच्या वहासार्थ मसत्कृतोषी विहार शय्यासन भोजनेषु, एकोत वाप्येचु तत्समक्षम तत्क्षामये त्वामहम प्रमेयम. म्हणजे आणि हे अच्युता, क्रीडा शयन आसन भोजन इत्यादी प्रसंगी तू एकटा असताना किंवा लोकांच्या देखत तुझा उपहास करण्याकरिता जो तुझा अपमान केला त्याबद्दल ही अप्रमेया तू मला क्षमा कर. माऊली लिहितात, तू या विश्वाची अनादी आदी, बैसशी जे सभासदी, तेथे सोयरीकीची शब्दी रळी बोलो. या विश्वाचे अनादी मूळ जो तू ज्या सभासदामध्ये बसत होतास तेथे ते शब्द नातलगाशी बोलत असताना शिवतील. त्या शब्दाने आम्ही तुझ्याशी विनोद करीत होतो. विपाये रावळा येऊ तरी तुझेनी अंगे मानू पावो, मानसी तरी जावो रुसो निसलगी. आम्ही केव्हा तरी तुझ्या घरी येत होतो तेव्हा तू स्वतःच आमचे आदर आतिथ्य करून आम्हास मान देत होतास. तरी सुद्धा तुझ्याशी अतिपरिचय असल्यामुळे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून बसत होतो. पाया लागोनी बुझावणी तुझा पायी शारंग पाणी, पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही. देवा, तू पाया पडून आमची समजूत केली पाहिजेस असा आम्ही हट्ट करीत होतो व या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या. सजनपणाच्या वाटा तुझ पुढे बैशे उफराटा, हा पाडू काय वैकुंठा परी चुकलोजी. देवेशी कोलकाठी धरू, आखाडा झोंबी लोंबी करू, सारी खेळतास करू निकरी ही भांडो. चांगते उरावरी मागो,
देवासी की बुद्धी सांगो, तेवीची म्हणू काय लागो तुझे आम्ही. ऐसा अपराध हा हे, जो त्रिभुवनी न समाये, जी नेनेची का पाये शिवतले तुझे. देवो बोन याचा अवसरी, लोभे की आठवण करी, परी माझा निसुग गर्व अवधारी, जे फुगूनच बैसे. जेवणाच्या वेळी देव माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असे, पण माझा निर्लज्ज गर्व पहा की मी फुगूनच बसत असे. देवाच्या भोगायतनी, खेळता आशंकेना मनी, जी रिगोनिया शेनी सरिसा पहुडे. देवाच्या अंतपुरात खेळताना मनात शंका धरीत नव्हतो. इतकेच काय, पण देवा तुझ्या बिछाणावर जाऊन तुझ्या शेजारी निजत होतो. कृष्णा मनोनी हकारी जे, यादवपणे तू ते लेखिजे, आपली आण घालीजे आता तुझ. कृष्णा म्हणून तुला हाका मारित होतो, तू एक यादव आहेस असे तुला समजत होतो, व तू जाण्यास निघाला असताना तुला मी आपली शपथ घालीत होतो. मज एकासनी बैसने का तुझा बोलून माननी, हे ओळखीचे निदाटपणे बहुत घडले. मी तुझ्या बरोबर तुझ्याच आसनावर बसत होतो, आता तू सांगितलेली गोष्टी मानित नव्हतो. असल्या गोष्टी अतिपरिचयामुळे पुष्कळ घडल्या. म्हणून श्रीकृष्णा आता काय एक म्हणून सांगावे, मी सर्व अपराधाची रास आहे. म्हणून हे प्रभो, तुझ्या समक्ष अथवा तुझ्या पश्चात ज्या अनेक वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील, त्या आई ज्याप्रमाणे मुलाचे सर्व अपराध पोटात घालते, त्याप्रमाणे तू पोटात घालावेस. श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.